नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता जिजींना आपल्या मुलीचं खूपच जास्त टेन्शन असतं. मंजिरीची तब्येत अचानकपणे बिघडत असते. तेव्हा इथे डॉक्टर बाहेर आल्यानंतर जिजी विचारत असतात की डॉक्टर, कशी आहे माझी मुलगी, कशी आहे माझी मंजिरी. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, मंजिरीचं काय आजारपण आहे ना, तेच आम्हाला कळत नाही आहे. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी ती बरी होती आणि आता अचानकपणे तिची तब्येत इतकी बिघडलेली आहे की आता आम्ही सांगू शकत नाही. मंजिरी बरी होईल की नाही ते, तिचा आजारपण मुळात आहे काय, तेच आम्हाला कळत नाही आहे. आम्ही ट्रीटमेंट तरी काय करणार? तेव्हा जीजी म्हणत असतात, अहो डॉक्टर, तुम्ही असं काय बोलताय? तुम्हीच मगाशी म्हणालात ना की तिला निमोनिया की काय झाला असेल, असं तुम्हीच म्हणाला होतात ना, मग त्याच्यावरती तिला ट्रीटमेंट करा. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, अहो आम्ही अशी फक्त शक्यता दर्शवली होती की कदाचित निमोनिया असेल आणि त्याच्यावरती आम्ही ट्रीटमेंट केलीसुद्धा. पण तिला एवढा काही फरक पडलेला नाही आहे. तिला निमोनिया नाहीच आहे. तिला कसला आजारपण आहे ते काही कळत नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तिच्या आजारपणाचा इफेक्ट आता हळूहळू तिच्या बॉडी पार्ट्सवरती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तिचा एक एक बॉडी पार्ट हा आता कमजोर होत चालला आहे. त्याच्यामुळे आता तिला लवकर बरं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, पण त्याला यश काही येत नाही आहे. हे बघा, आम्ही तुम्हाला खोटी आश्वासनं आता देणार नाही, पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही तिचे नातेवाईक आहात, तुम्ही तिचे आईवडील आहात, म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही आता तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे. कारण का मंजिरी जास्त दिवस तग धरून राहील असं खरंच आताला आम्हालासुद्धा वाटत नाही आहे. तेव्हा जीजी म्हणत असतात, डॉक्टर, अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर डॉक्टर आहात ना, देव आहात आमच्यासाठी, आणि तुम्हीच जर असं बोलायला लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आमच्या मुलीबद्दल आम्ही मनाची तयारी करून ठेवायची, याला काय अर्थ आहे? तेव्हा तिथे राया येतो आणि म्हणतो, डॉक्टर, काय म्हणालात तुम्ही आता? परत एकदा बोला. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, मंजिरीला बरं वाटत नाही आहे. ती कुठल्याही औषधांना रिस्पॉन्स करत नाही आहे. तिचा नेमका आजारपण काय आहे तेच आम्हाला कळत नाही आहे. रिपोर्ट्समध्ये तसं काहीच दिसत नाही आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहे की आता तिचे जगण्याचे चान्सेस खूपच जास्त कमी आहेत. तेव्हा तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. ती जास्त काळ तग धरून राहील असं खरंच आम्हाला वाटत नाही आहे. तेव्हा राया म्हणत असतो, हे काय बोललात तुम्ही? तुम्ही जर परत असं बोललात ना, तर आम्हाला अजिबात तुमचं हे बोलणं पटणार नाही आहे, कळलं ना? अहो तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्हीच आम्हाला इथे आता तग धरून बसायला सांगताय. आमचा पेशंट जगणार नाही असं म्हणताय तुम्ही. डॉक्टरच जर असं बोलायला लागले तर आम्ही काय करायचं? आम्ही आमचा अख्खाच्या अख्खा पेशंट तुमच्या स्वाधीन करतो. तुम्हाला आम्ही देव समजतो आणि तुम्ही अशी गोष्ट करताय. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा राया दादा, तुम्ही आम्हाला देव समजता, पण आम्ही देव आहोत का? आम्ही सुद्धा माणसंच आहोत की नाही? आणि आम्ही इथे व्यवस्थित तिला हवी ती ट्रीटमेंट देतो आहे. पण जर ती कुठल्या औषधाला, कुठल्या इथे ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स करत नाही आहे, ती बरी होत नाही आहे, तर याच्यामध्ये आमची काय चुकी आहे? म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो आहे की आता ती बरी होईल असं आम्हाला वाटत नाही. मग याच्यामध्ये आम्ही काही चुकीची माहिती तर तुम्हाला देत नाही ना? तेव्हा राया म्हणत असतो, अहो मग तुम्ही डॉक्टर कशाला बनलाय? तुम्ही डॉक्टर आहात म्हणून आम्ही आमच्या पेशंटला इथे घेऊन येतो ना, आणि तुम्ही इथे ट्रीटमेंट करायची सोडून आम्हाला इथे तग धरून बसायला सांगताय. आम्हाला धीर द्यायला कशाला पाहिजे तुम्ही? तुम्ही आमच्या पेशंटकडे लक्ष द्या. हे बघा, आम्हाला इथे सांगू नका की आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही ते. तुम्ही तुमचे प्रयत्न करा. तुम्ही डॉक्टर आहात ना, तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजे आमच्या पेशंटला बरं करण्यासाठी. आणि तुम्हाला जर ते जमत नसेल ना, तर तुम्ही आम्हाला मनाची तयारीसुद्धा करायला सांगू नका, कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे प्रशांत म्हणत असतो की हे काय चाललंय सगळं? हा जय घोरपडे याने फसवलं मला. गुन्हेगाराला औषध द्यायचं आहे म्हणून माझ्याकडून खोटं बोलून औषध घेतलं आणि म्हणून मी ते औषध दिलं होतं. पण मला काय माहिती होतं की माझ्याच इथे फॅमिली मेंबरचा आता त्या औषधामुळे जीव जाणार आहे. खूप मोठं पाप लागणार आहे मला. आणि ती सुद्धा मंजिरी. मंजिरी एवढी चांगली मुलगी, माझ्यामुळे तिचा जीव जाणार आहे. मला या गोष्टीचा खूपच जास्त त्रास होतो आहे. त्याच्यावरती एकच औषध आहे, त्याच्यावरती एकच अँटीडोस आहे, पण मी तो देऊ शकत नाही, माझी कितीही इच्छा असली तरी. कारण हे सगळं जर त्या जय घोरपडेला कळलं तर तो माझ्या मुलीचा आणि बायकोचा जीव घेईल आणि मला तेच नको आहे. पण हे मी रायल आणि डॉक्टरांना सांगू का की जर एक टेस्ट केली तर तिच्या अंगामध्ये विष आहे हे डॉक्टरांना कळेल. पण मी हे डॉक्टरांना सांगू तरी कसं?
कसं कळू त्यांच्यापर्यंत की मंजिरीची जर ती टेस्ट केली तर नक्कीच तिच्या शरीरामध्ये इथे विषबाधा झालेली आहे हे डॉक्टरांना कळेल आणि त्याच्यामुळे तिच्या आजारपणावरती योग्य ती ट्रीटमेंट होईल, असं इकडे आता प्रशांत म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, जेव्हा डॉक्टर राया आणि जिजीजवळ बोलत असतात ना, तेव्हा इकडे सगळं बोलणं मंजिरीने ऐकलेलं असतं. मंजिरीला सुद्धा कळलेलं असतं की ती आता जास्त दिवस राहणार नाही आहे, कारण ती आता जगणार नाही आहे असं सांगण्यात आलेलं असतं. आणि इथे घरातल्या लोकांना मनाची तयारी करायला सांगितलेली असते. तेव्हा राया त्यांना म्हणालेला असतो की तुम्ही इथे प्रयत्न सोडलेत ना, तरीसुद्धा मी तिला बरं करण्याचे प्रयत्न सोडणार नाही आहे. मी शेवटपर्यंत लढत राहणार तिच्या आजारपणाशी. आणि तो आता आतमध्ये तिला भेटायला येतो. तेव्हा इकडे मंजिरीच्या डोळ्यात पाणी असतं. राया म्हणतो, काय गं मिस फायर, काय झालं? तुझा चेहरा का एवढा पडला आहे? काय होतंय का तुला? तेव्हा मंजिरी म्हणते, काही नाही रे, मी एकदम ठीक आहे. तेव्हा राया म्हणतो, नाही, पण तुझा चेहरा एवढा उदास का दिसतोय? तू रडलीस की काय? तेव्हा इकडे राया म्हणत असतो, हे बघ, रडायचं वगैरे नाही हा. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही रे राया, तू असताना मी रडेन का? मी अजिबात रडलेली नाही आहे. मी एकदम व्यवस्थित आहे. पण बाहेर मगाशी डॉक्टर काय म्हणत होते ते तू ऐकलंस ना? तेव्हा राया म्हणतो, हो ऐकलं ना. डॉक्टर काय म्हणणार? डॉक्टर म्हणाले 2-3 दिवसात तू एकदम बरी होणार आहेस, एकदम ठणठणीत. आणि मग तुला ते डिस्चार्ज देणार आहेत. आणि मग एकदा तू डिस्चार्ज देऊन घरी आलीस ना, की आपण राहिलेली उरलेली सुरलेली सगळी कामं करूया. म्हणजे आपल्याला आपलं दुकान मोठं करायचं आहे, कुठे कुठे फिरायला जायचं आहे, देवदर्शनाला जायचं आहे, तुला जीजी नानांची निखिलची जबाबदारी पार पाडायची आहे. मग आता एवढी सगळी कामं करायची असताना तुला लवकर बरं होऊन घरी यायचं नाही आहे का? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, हो रे राया, मी बरी होऊन घरी येणारच आहे. बरोबर की नाही? मग काय झालं? तुझा चेहरा का एवढा उतरला आहे? तू रडलायस का राया? तेव्हा राया म्हणतो, मी कशाला रडू? नाही नाही, मी काही रडलेलो बिडलेलो नाही आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया, अरे दिसतंय तुझ्या डोळ्यात पाणी आले ते. तेव्हा इथे राया म्हणत असतो, काही नाही गं, म्हणजे आता तुला बरं वाटत नाही आहे. मग आता जीजी बाहेर खूपच जास्त उदास बसते ना, तिचं दुःख मला बघवत नाही गं. म्हणून तिच्याकडे बघितल्यानंतर मला माझ्या आईची आठवण येते आणि मग मला रडू येतं खरंच. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, हो काय? बरं जीजी कुठे आहे? जीजी बाहेर बसून रडती आहे का? तेव्हा राया म्हणतो, नाही, जीजी बसली आहे, ती रडेल कशाला? तुला माहिती आहे ना आपली इकडे जीजी किती स्ट्रॉंग आहे ते, ती रडत बिडत नाही. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, राया, माझं एक काम करशील का? तू आहे ना जीजीला घरी जायला सांग. तू आहेस ना इथे थोडा वेळ थांबायला, मग तू घरी जा आणि जीजीला आराम करायला सांग. तिची खूप दगदग होते रे. तेव्हा राया म्हणतो, हो ना, जीजीची खूप दगदग होते. तिचं वय झालं आहे ना आता, तिला एवढी दगदग झेपत नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, तू जीजीला घरी जायला सांग. आणि अरे, मलासुद्धा तेच वाटतंय, मी कधी बरी होते. मी जर बरी झाले असते ना राया, तर मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं असतं, त्यांच्या मिरवणुकीमध्ये गेले असते, तिथे प्रसादाचा मोदक खाल्ला असता. पण मला हे सगळं काही करता येणार नाही आहे. पण माझी इच्छा तू पूर्ण करशील ना? तू माझ्याऐवजी मिरवणुकीमध्ये जाशील का? आणि माझ्यासाठी एक मागणं माग, की माझ्या ज्या काही इच्छा आहेत ना, त्या निदान पूर्ण तरी होऊ दे. त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे, जाईन ना मिस फायर. तुला तर माहिती आहे ना, म्हणजे मी तुझं सगळं ऐकतो. मग हे ऐकणार नाही का? तेव्हा मंजिरी म्हणते, मला माहिती आहे तू माझं सगळं ऐकतोस, म्हणून तर मी तुला सांगते ना. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, मगाशी डॉक्टर जे काही बोलले ते जीजीने ऐकलं का राया? तेव्हा राया म्हणतो, हो, जीजीने ऐकलं ना. तेव्हा मंजिरी म्हणते, मग जीजीला वाईट वाटलं का? रडतीये का ती? तेव्हा राया म्हणतोय, काय बोलतेस तू मिस फायर? डॉक्टर काय म्हणाले? 2-3 दिवस तू बरी होऊन घरी येणार आहेस. मग आता जीजी रडेल कशाला? जीजी रडत नाही आहे, तिला उलट आनंद झाला आहे की मुलगी आता लवकर बरी होऊन घरी येणार आहे म्हणून. कळलं का तुला? बरं ठीक आहे, मी जातो. मी जीजीला सांगतो की मिस फायरने सांगितले घरी जाऊन आराम कर म्हणून, आणि त्याच्यानंतरला मी बाप्पाच्या दर्शनाला पण जातो. ठीक आहे, जातो मी. तेव्हा इथे राया जात असताना त्याला आपलं रडू आता आवरेन असं होतं. तेव्हा त्याचा हात मंजिरी पकडते आणि त्याला म्हणते, राया, काय झालं रे? तेव्हा राया म्हणतो, काही नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया, अरे मग बघ ना इथे, तुझ्या डोळ्यात पाणी का? तुझा चेहरा एवढा उतरलाय का? हे बघ, मी बरी होणार आहे ना, मग कशाला एवढा उदास राहतोयस? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, नाहीतर काय, अगं मला काही नाही, थोडंसं वाईट वाटते एवढंच. म्हणजे आता जीजी नाही का, एक आई आपल्या मुलीसाठी किती बरं इथे रडते, तिला वाईट वाटतं. मग माझी आई असती तर माझीसुद्धा तिने एवढीच काळजी केली असती.
म्हणून मला माझ्या आईची आठवण येते, बाकी काही नाही गं. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, राया मी बरी होणार आहे, मग तू रडतोयस कशाला? तेव्हा राया म्हणतो, मी कुठे रडतोय? तू बरी होणार आहेस, मग आपल्याला किती कामं करायची आहेत, ती आपल्याला कामं करायची आहेत, ती सगळी मी आता लिस्ट तयार करून ठेवतो आणि एकदा का तू बरी होऊन घरी आलीस की आपण सगळी कामं करून घेऊया. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा राया म्हणत असतो, तू आता जास्त बोलू नकोस ना, तुला आरामाची गरज आहे, तू आराम कर बरं. मी आता जातोय. मी जिजीला पण सांगणार आहे की घरी जाऊन आराम कर आणि मिरवणुकीमध्ये सुद्धा जाणार आहे. ठीक आहे ना? मग तू आता आराम कर बरं. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे कुठे मला झोप येते? मला झोप नाही येत आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, कितीही डोळे बंद करायचे प्रयत्न केले ना तरी मला झोप येत नाही. राया माझं अजून एक काम करशील का रे? मामाला इथे घेऊन येशील का? मला मामांजवळ बोलायचं आहे. राया म्हणतो, काय बोलायचं आहे मामांजवळ एवढं तुला? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, ते माझं आणि मामाचं सिक्रेट आहे. मला मामाशीच बोलायचं आहे. तू फक्त मामांना इथे घेऊन येशील का? तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे. तू सांगितलेलं मी सगळं ऐकतो ना. मामांना इथे घेऊन येईन. मग बोल काय बोलायचं आहे ते तुला तुझ्या मामांबरोबर. मामा भाचीचं जे काही सिक्रेट आहे ना ते मग तुम्ही बोला. बरं ठीक आहे, आता आराम कर ना. मंजिरी म्हणते, राया अरे मला नाही झोप येत, मी सांगते ना तुला. तेव्हा इथे राया म्हणत असतो, तू डोळे तर बंद कर ना, मग बघ तुला कशी झोप येते ती. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया नाही झोप येत आहे. तेव्हा राया म्हणतो, येईल. तू डोळे तर बंद करून बघ, मग येईल बघ. तुला थोडा आराम भेटला ना की तुला बरं सुद्धा वाटेल. तेव्हा इकडे मंजिरी आता म्हणत असते की मला माझ्या उरली सुरली सगळी कामं मी जिवंत आहेत तर मला करायची आहेत. तेव्हा इकडे मंजिरी मनामध्ये म्हणत असते की राया अरे तू कितीही मला म्हणालस ना की मला काही झालेलं नाही आहे, मी लवकर बरी होणार आहे, तरीसुद्धा डॉक्टरांनी आता शब्द दिला आहे की आता मी थोड्या दिवसांचीच पाहुणी आहे, आता मी जास्त दिवस तग धरून राहणार नाही आहे. हे डॉक्टरांनी सांगितलं ते मी ऐकले राया. अरे तेव्हाच तर तुला एवढं वाईट वाटले. त्यानंतरला इकडे आता राया मंजिरीला समजावत असतो की कसलाही विचार करू नकोस, तुला लवकर बरं वाटेल. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतायत, तू सुद्धा आता तुझे प्रयत्न कर की मला बरं वाटलंच पाहिजे. असं तू सुद्धा हिंमत हारू नकोस. आपण हिंमत हारायची नाही, शेवटपर्यंत लढत राहायचं. आजारपण काय गं, आजारपण थोड्या दिवसांचं असतं, ते लगेचच निघून जाईल. तेव्हा मंजिरी म्हणते, हो ना राया, आता काय मला बरं तर वाटणारच आहे. हे बघ मी आत्ताच अर्धी बरी झाली, हो की नाही? तेव्हा इथे राया म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा मंजिरी म्हणते, बघ मी डोळे बंद करते, मला झोप येते का? तेव्हा इथे रायाला आपल्या आईची आठवण येते. जेव्हा राया तिच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपायचा तेव्हा त्याची आई त्याच्यासाठी एक अंगाई म्हणायची. तेव्हा इथे रायाला आपल्या आईची आठवण येते आणि ती अंगाईसुद्धा त्याला आठवते. आणि जेव्हा इथे आता राया तिच्या मांडीवरती झोपल्यानंतर जी अंगाई इथे त्याची आई त्याच्यासाठी म्हणायची, ती अंगाई इथे आता राया म्हणणार असतो मंजिरीसाठी. आणि एवढी छान अंगाई जेव्हा तो म्हणायला सुरुवात करतो त्याला आपल्या आईची तर आठवण आलेलीच असते. तो खूपच जास्त इमोशनल झालेला असतो आणि आईच्या आठवणीत रडत असतो. आणि मंजिरीचा आजारपण बघता त्याला आपलं रडू आता अनावर झालेलं असतं. तो मंजिरीचा आजारपण बघूनसुद्धा रडत असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता रायाची अंगाई त्याची आईसुद्धा ऐकत असते, जी त्याची आई जिला त्याने इथे रक्त दिलेलं असतं आणि तिचा जीव वाचवलेला असतो. त्याची आई इथे आता शांतपणे झोपलेली असते. आणि जेव्हा राया ती अंगाई गातो त्या अंगाईचे स्वर त्याच्या आईच्या कानावरती सुद्धा पडतात. आणि इथे मंजिरीसुद्धा त्याचं गाणं ऐकून आता डोळे आपले मिटूनच ठेवते. तेव्हा इकडे जिजी जेव्हा बघते की राया इथे आपल्या मुलीला झोपवण्यासाठी गाणं गातोय तेव्हा इथे आता जिजीसुद्धा खूपच जास्त इमोशनल झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जिजी रडत बसलेली असते आणि तेव्हा तिथे राया येतो. तो म्हणत असतो, जिजी अहो रडू नका, हे बघा डॉक्टर काही बोलतात, आपल्या मिस फायरला काही होणार नाही आहे, तुम्ही प्लीज रडू नका. तेव्हा इथे आता जिजी म्हणत असते, राया अरे बोलणं सोपं असतं, माझी इतकी लाडकी मुलगी एकुलती एक इथे मरणाच्या दारात उभी आहे, डॉक्टरांनी शब्द दिलाय आणि तू मला रडू नको म्हणतोयस. हे सगळं आहे ना तुझ्यामुळे झाले राया, कळते का तुला? कारण तू जेव्हापासून आमच्या आयुष्यात आलेस ना जणू काही आमच्या आयुष्यामध्ये पणवती आलेली आहे आणि तेव्हापासून ही सगळी सुरुवात झाली, तुझ्यामुळे झाले हे सगळं. तेव्हा इथे राया म्हणतो, नाही जिजी माझ्यामुळे नाही झाले. तेव्हा इथे जिजी म्हणते, नाही तुझ्याचमुळे झाले हे सगळं, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे राया म्हणत असतो की जिजी तुला असं वाटतंय ना की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, मग मी इथे राहणार नाही,
मी तुमच्या सगळ्यांपासून दूर निघून जाईन, खरंच दूर निघून जाईन आणि पुन्हा इथे परत कधीच येणार नाही. पण जोपर्यंत मिस फायरला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत मात्र मी कुठेही जाणार नाही आहे. तू मला जायला सांगूही नकोस. ती जोपर्यंत हॉस्पिटलमधून घरी बरी होऊन येत नाही, तोपर्यंत मी तिची साथ सोडणार नाही आहे. आणि जीजी, तुला वाटत असेल ना की मिस फायरला बरं वाटायला पाहिजे, तर तू तिच्यासमोर मला वाईट साईड नको गं बोलत जाऊस. तुला माहिती आहे ना, तू जेव्हा तिच्यासमोर मला वाईट साईड बोलतेस तेव्हा तिला किती वाईट वाटतं. ती स्वतःला त्रास करून घेते. म्हणून तू आहे ना, एकट्यात मला हवं ते बोल. एकट्यात तू मला हवं ते बोल, मार हवं तर. पण मिस फायरच्या समोर मला काही बोलू नकोस. हवं तर जीजी, पाया पडतो मी तुझ्या. पण तुला जर मिस फायरला आनंदी बघायचं असेल, तर जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत तिच्यासमोर मला वाईट साईड बोलू नको. तेव्हा राया म्हणत असतो, जीजी तुला एक सांगू का, तू ना आता घरी जा. घरी जा, थोडा आराम कर आणि मस्त तयार हो. नटून थटून तू येथे मिस फायरच्या समोर ये, म्हणजे तिला बरं वाटेल. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते, वेळ लागले का तुला? इथे माझ्या मुलीचा जीव कासावीस झालाय. मरणाच्या दारात ती उभी आहे आणि मी नटून थटून इथे येऊन उभी राहू? तुला काय बोलायचं काय? तेव्हा राया म्हणतो, अगं तुला माहिती नाही आहे, तिला असं वाटतंय की तुला खूप त्रास होत आहे, म्हणून त्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटतं आहे. पण तू जर इथे छान तयार होऊन तिच्यासमोर आलीस ना, तर तिला काय वाटेल की माझ्या जिजीला माझा एवढा त्रास होत नाही आहे. माझी जिजी खुश आहे आणि तुला बघून तिला जास्त आनंद होईल. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते, मी असं काही करणार नाही आहे, कळलं का तुला? तू काही सांगशील आणि तुला काय वाटलं मी तुझं म्हणणं ऐकेन का? हे अजिबात होणार नाही आहे. तेव्हा राया म्हणतो, हे बघ, मलासुद्धा मिस फायरची काळजी आहे आणि तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना, मी मिस फायरला काही होऊ देणार नाही. या डॉक्टरांनी जरी हार मानली असली ना, तरीसुद्धा आपण हार नाही मानायची. आपण शेवटपर्यंत लढत राहायचं. मिस फायरला कसं बरं वाटेल ना, याकडे लक्ष द्यायचं आणि त्यासाठीच मी प्रयत्न करतोय. काही झालं तरी मी मिस फायरला बरं केल्याशिवाय काही राहणार नाही. तेव्हा इकडे आता जीजी म्हणत असते, की काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस? ते मला नटून यायला सांगतोयस आणि तू इथे तिला बरं करणार आहेस. तेव्हा इकडे राया म्हणतो, ठीक आहे जीजी, तुला जे करायचं आहे ते तू कर. माझं नाही ऐकायचं आहे ना, तुला नको ऐकू. तुला वाटेल ते कर, पण मी मिस फायरला बरं करण्यासाठी प्रयत्न करतच राहणार. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे मंजिरी आता म्हणत असते, की राया, अरे मला त्रास होऊ नये, मला बरं वाटावं म्हणून तू किती प्रयत्न करतोयस हे मला कळत नाही आहे का? मला माहिती आहे राया, मला झोप यावी म्हणून तू अंगाईसुद्धा म्हणालास रे माझ्यासाठी. मला बरं वाटावं म्हणून तू काय काय करतोयस, माझ्यासमोर हसून दाखवतोयस. अरे मी सांगितलेलं सगळंच ऐकतोस तू. डॉक्टरांनी आता सांगितलंय की आता मी जास्त दिवस जगणार नाही आहे. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, की मला आज हे सगळं का आठवतंय? माझी अपुरी राहिलेली सगळी कामं मला देवा पूर्ण करायची होती. राया प्रयत्न करतोय मला बरं वाटण्यासाठी. विठुराया, तू असं का केलंस रे? म्हणजे मला आयुष्य कमी दिलंस त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. पण जेवढे थोडे दिवस तू मला दिलेस, तेवढे अंथरुणावरती ठेवण्यापेक्षा जर मला चालतं बोलतं ठेवलं असतंस, तर कदाचित माझी जी उरली सुरली कामं आहेत, ती तरी मला करता आली असती ना. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, की इथे राया आणि मामांचं बोलणं तिला आता आठवतं. जेव्हा इथे आता मामा मंजिरीला सांगत असतात, की जेव्हा रायाचं घर जाळलं गेलं, तेव्हा त्याच्या आईचा आणि भावाचा आत्मा त्या घरामध्ये राहिला आहे आणि तो कधी-कधी आवाज येत असतो. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, की मला रायाला त्याचं कुटुंब मिळवून द्यायचं होतं. रायासाठी करायचं होतं, जीजी नानांसाठी करायचं होतं, निखिलचं शिक्षण करायचं होतं, दुकानाचं काम करायचं होतं. तर इकडे मंजिरी म्हणत असते, की विठुराया, थोडेसे दिवस दिले असतेस तर किमान मला माझी कामं तरी पूर्ण करता आली असती आणि नंतर तुम्हाला इथे अंथरुणावरती ठेवलं असतंस आणि मला संपवलं असतंस तरीसुद्धा चाललं असतं, असं इकडे आता मंजिरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, राया इथे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये आलेला असतो आणि तेव्हा एक माणूस त्याच्या अंगावरती गुलाल उधळतो. तेव्हा राया म्हणतो, हे काय केलंस तू? माझ्या अंगावरती गुलाल का टाकलास? तेव्हा तो माणूस म्हणतो, अरे पण आता मिरवणुकीमध्ये आलंयस तर गुलाल तुझ्या अंगावरती उडणारच ना. तेव्हा राया म्हणतो, अरे मिरवणुकीमध्ये आलो आहे तर माणूस काय चांगल्या मनाने येतो का? काहीतरी टेन्शन असेल, काहीतरी त्याला डोक्याला ताप असेल म्हणून त्याचा विचार करायचा नाही, त्याच्या अंगावरती लगेच गुलाल उधळायचा. इथे काही गुलाल खेळायला आलो आहे का मी? असं इथे राया त्या माणसाला म्हणतो आणि ओरडतो. तेव्हा इकडे ते माणूस सॉरीसुद्धा म्हणतो. तेव्हा राया म्हणतो, आधी चुका करायच्या, नंतर सॉरी म्हणायचं.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो मंजिरीची तब्येत आता बिघडलेली असते. तेव्हा राया म्हणत असतो, डॉक्टर काहीतरी करा, मिस फायरला बरं करा. तर इथे आता तिची तब्येत खूपच जास्त क्रिटिकल झाल्यानंतर राया आता गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये जातो आणि तिथे बाप्पाची मूर्ती आता खड्ड्यामध्ये चाक गेल्यामुळे एका बाजूला ढकलते. तेवढ्यातच सगळे भाविक त्यांची मूर्ती आता सांभाळतात. त्यानंतरला चाक एका खड्ड्यामध्ये अडकल्यानंतर राया तिथे जातो आणि एका बाजूने ते चाक आता काढण्यासाठी खूपच आपली ताकद लावतो. त्यानंतर बाप्पाचं दर्शन घेत असताना बाप्पाच्या गळ्यातला हार त्याच्या हातांवरती पडतो.